महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य जनतेवर होणाऱ्या महागाई आणि त्याचबरोबर डिझेल पेट्रोल गॅसच्या तुटवड्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार, त्याचबरोबर आमचे बापूसाहेब आणि बाळामामा, बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या वेशीवर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत, त्याचबरोबर वेगवेगळ्या देशात राज्यात उद्भवणाऱ्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत. एक विरोधी पक्ष म्हणून सक्षमतेने या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आज मुंबईच्या वेशीपर्यंत आलेलो आहोत. सरकार सध्या घोडेबाजारामध्ये व्यस्त आहे. विधान परिषदेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते, आणि एका बाजूला सामान्य जनता ही प्रचंड महागाई आणि अडचणीत असताना त्याकडे त्यांना द्यायला वेळ नाही. आज आम्ही याचा निषेध करताना एवढंच सांगतो आहे की जर सरकारने मनामध्ये आणलं तर सरकारच्या तिजोरीमध्ये जे काही आत्ताच्या असलेल्या परिस्थितीला बघून कर जमा होत आहे ते जर कमी केले तर या ठिकाणी गॅस आणि त्याचबरोबर पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमध्ये नियंत्रण करता येऊ शकतं. परराष्ट्र धोरण ज्यावेळेला चुकीचं होतं, देशाचा नेता ज्यावेळेला चुकीच्या माध्यमातून निर्णय घेतो त्याची झळ सामान्य जनतेला पोचते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या आपल्या इतर राष्ट्राचे संबंध बघितले तर ते फारसे चांगले नाहीत. आज अमेरिका सांगेल त्यावेळेलाच आम्ही कच्चा तेल खरेदी करू शकतो, अशा प्रकारची प्रचिती या सामान्य जनतेला आणि भारताला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संबंधामुळे अनेक राष्ट्र आपल्याकडून लांब गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही आणि आपल्याला आवश्यक असलेलं इंधन मिळत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये आवाज उठवावा म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा ही प्रमुख आमची मागणी आहे. आणि ती मागणी करत असताना आज आम्हाला प्रत्येकाला पोलीस खात्याच्या वतीने लोकशाही माध्यमातून केलेल्या आंदोलनाला बळाचा वापर करून थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कार्यकर्त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, रस्ता जाम करून टाकलेला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते, सगळे नेते जनतेच्या प्रश्नावर रस्ता उतरले, आंदोलन केलेलं आहे. दाबण्याचा बळाचा वापर केला तरी या सरकारकडे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न मांडण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे. सरकारने याची दखल घ्यावी, आणि ही जर दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातला मंत्रालयसुद्धा जाम करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या काही काळामध्ये घेऊ. आणि या सरकारवर या जनतेचा रोष प्रत्यक्ष या ठिकाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशा प्रकारचा इशारा मी आज या ठिकाणी देतो आहे. पेपर मॅगझीन in its latest edition has clearly stated that India has sold gold worth 1 lakh crores or something, but 1 crore. India has never sold its gold, the reserves, which tells the truth of the economic health of our country. Also tell us about today's protest, massive protest. We've seen several leaders have joined and are also been detained. The country is going through economical crisis. In few days we will have no diesel and petrol available in our country. The foreign policies have dumped our nation. We were friendly to Iraq. Just because of the pressure from America, we are not able to do anything. We have become the absolute slaves of American policy. America, the new imperialism which has been brought by America, and we are pressurized because of that. We are into a very bad state.
नाही 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. तो वर्धापन दिन आम्ही मुंबईत साजरा करणार आहोत, पहिला मुद्दा. आणि त्याच्या आधी 8 तारखेला इंडिया अलायन्सची एक मीटिंग आहे. काल काँग्रेस पक्षाचा आम्हाला फोन आला होता, आदरणीय पवारसाहेबांना फोन आला होता की इंडिया अलायन्सनी ठरवलं आहे की 8 तारखेला कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीत भेटायचं. महागाई, बेरोजगारी, प्रचंड होणारा भ्रष्टाचार आणि नीटच्या परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं काय झालं आहे. त्यानंतर काल बदल्याही अनेक झाल्या. आणि या परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती ही सगळीच प्रचंड अडचणीत आलेली आहे. आणि याच्याबद्दल नुसतं विरोधक म्हणून नाही, पण एक जागृत भारतीय म्हणून इंडिया अलायन्सचे सगळे घटक 8 तारखेला 11:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबला दिल्लीला आम्ही भेटणार आहोत. आज का जो मोर्चा आंदोलन था वो लेजिटिमेटली परमिशन लेके किया गया था, फिर भी उसके बावजूद भी सरकार ने इस आंदोलनकर्ता नेताओं को अरेस्ट करके एक जगह लेके गए. इस देश में किसी को आंदोलन करने की इजाज़त नहीं है. इजाज़त दी तो भी वो आंदोलन पूरा होने की संभावना नहीं है. ऐसी परिस्थिति इस देश में ये सरकार महाराष्ट्र की हमारे निर्माण कर रही है. महाराष्ट्र में ऐसा कभी पहले नहीं हुआ था. जिसको को शांततापूर्ण आंदोलन करना है उसको हरदम परमिशन दिया जाती थी. अब इस बार परमिशन देके उनको सारे लोगों को अरेस्ट किया. महंगाई इतनी बड़ी है कि पेट्रोल, डीजल, गैस, सोना, चांदी, रोज़ पेपर खोले तो वेजिटेबल के भी प्राइसेस अब दाम बढ़ने लगे. हर दिन दाम बढ़ते ही जा रहे हैं और रुपए घटता जा रहा है, रुपए की दाम कम होते जा रहे हैं. मुझे लगता है कि रुपए की वैल्यू डॉलर के मुकाबले 100 से ज़्यादा बढ़ेगी एक आध 2 हफ्ते में, ऐसा लग रहा है. पेट्रोल तो 110-120 रुपए तक जा रहा है. इसका सबका परिणाम सामान्य जनता के उनकी जो आय होती है महीने की, वो किसी को 30,000 रुपये पगार होगा तो उसमें उसको समझता नहीं है कि पूरा महीना कैसे पूरा करे. और इसीलिए ये सारी चीज़ें महाराष्ट्र में और देश में महंगाई बढ़ रही है. और पूरे इंटरनेशनल मार्केट में अगर तेल के दाम कम होते हैं तो भी ये दाम बढ़ाते हैं भारत में. ये किस लिए? मुझे लगता है अभी कल की बात है, ब्लूमबर्ग ने कहा है कि भारत सरकार ने कुछ सोना भी बेच दिया है क्योंकि रुपया जो घटता है उसका स्पीड जो बढ़ा है वो कम करने के लिए. और लेकिन पूरी भारत की अर्थव्यवस्था संकट में इन लोगों ने डाली है और इसके सबसे बड़ी फटकार ये सामान्य जनता को भुगतनी पड़ती है. इसके खिलाफ हमारा मोर्चा था राष्ट्रवादी का और मोर्चा निकालने के पहले ही कुछ लोगों को इन्होंने अरेस्ट किया है. प्रयत्न ते करणार नाही. आता पोलिसांची जबाबदारी आहे की आंदोलन चिरडून टाकायचं, वरून आलेला आदेश हा पाळायचा. पण एक तुम्हाला सांगतो की सगळेच पोलीस अधिकारी चुकीचेच असं नाही. 95 ते 96% पोलीस नक्कीच चांगले आहेत. आणि आम्ही जेव्हा आंदोलन करतो, सामान्य लोकांचे विषय मांडत असतो, तेव्हा त्यांचं मत येतं की नाही तुम्ही योग्यच करत आहात. कारण का आज जे पेट्रोल तुम्ही पत्रकार म्हणून 112ला विकत घेतात ते सुद्धा ते 112ला घेतात. तुमचा पगार 30,000 रुपये असेल, त्यांचा पगार 30,000 रुपये. त्यामुळे तुमचा जसा खर्च वाढतो आहे त्यांचाही वाढतो आहे, आमचाही वाढतो आहे. त्यामुळे हा मुद्दा हा काही राजकीय मुद्दा नसून हा सामाजिक मुद्दा आहे, सर्वसामान्य लोकांचा मुद्दा आहे. त्यामुळे हे जे काय भाववाढ होते, महागाई वाढत चालली, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यांना वरून आदेश येतो, यांना जेलमध्ये टाका, यांना पोलिसांच्या गाडीमध्ये टाका, डिटेन करा, तो त्यांची ड्युटी आहे. पण आम्ही आमची ड्युटी रस्त्यावर उतरून लोकांच्या बाजूने लढणं ही जी आमची ड्युटी राजकीय व्यक्ती म्हणून जी आहे ती आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे तिथं पार पाडत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला आणि गेला 1 महिनाभर महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं होत आहेत. परंतु नवी मुंबईमधलं हे जे आंदोलन होत आहे ते ऐतिहासिक आंदोलन आहे. या कारणाने, कारण पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आहे, शशिकांत शिंदे साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, रोहितदादा पवार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, बाळामामा आहेत आणि पक्षाच्या फ्रंटल सेलचे सर्व मुख्य पदाधिकारी आज इथे आंदोलनासाठी उपलब्ध झाले आणि आज हे आंदोलन यशस्वी केलं. हे आंदोलन यशस्वी करत असताना माझे पनवेलचे शहराध्यक्ष सतीश पाटील साहेब असतील, उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर असतील,
ठाण्याचे मनोज प्रधान असतील, ही सगळी मंडळ हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन आज वाशी नवी मुंबई इथे आली आणि हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे. हे आंदोलन जे आहे ते महागाई विरोधात आहे, हे आंदोलन जे आहे ते बेरोजगारी विरोधात आहे, हे आंदोलन जे आहे ते नीटचा झालेला पेपर घोटाळा आणि हे आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांच्या मालाला नसलेल्या भावांसाठी आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे.